नमस्कार मंडळी, चैत्र पालवी निसर्गोपचार या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आपल्याला बऱ्याच वेळा सर्दी आणि खोकला येतो। सर्दी लवकर बरी होते, पण खोकला टिकून राहतो। अशा वेळी आपण डॉक्टरांकडे जातो, पण बऱ्याच वेळा त्यांच्याकडे इलाज करून सुद्धा खोकला थांबत नाही। कधी कधी अपरात्री किंवा दुर्गम भागात खोकला लागतो आणि आजूबाजूला उपचाराची कोणतीही सोय नसते। अशा वेळी या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय करून बघा, फरक नक्कीच पडेल। या उपायांमध्येच लहान मुलांना जी औषधे चालतात त्यांचे प्रमाण त्या औषधासमोर सांगितले आहे। चला बघूयात खोकल्यासाठी कोणती घरगुती औषधे आहेत। हळदीच्या दुधात खारीक मिसळून घेतल्यास खोकला बरा होतो। दुधामध्ये 2 खारीक पावडर करून व अर्धा चमचा हळद टाकून उकळून घ्यावे व नंतर गरम असतानाच हळूहळू प्यावे। असे केल्याने शेक बसून कफ मोकळा होतो व बाहेर पडतो। पाव चमचा आल्याचा रस, तुळशीच्या पानांचा 4 ते 5 थेंब रस व 1 चमचा मध एकत्र करून घेतल्यास आराम मिळतो व खोकला बरा होतो। लहान मुलांसाठी हे प्रमाण अर्धे असावे। अर्धा चमचा बेहडा चूर्ण, पाव चमचा काळी मिरी पूड, चिमूटभर जायफळाची पूड आणि मध एकत्र करून घेतल्यास लवकर फायदा होतो। दिवसातून 2 ते 3 वेळा हे औषध घ्यावे। अर्धा चमचा पिंपळी चूर्ण 1 चमचा मधात मिसळून चाटण म्हणून घेतल्यास खोकला बरा होतो। लहान मुलांसाठी पिंपळी चूर्ण पाव चमचा घ्यावे। ज्येष्ठमध हे एक उपयुक्त औषध आहे। खोकल्याची उबळ आली की ज्येष्ठमध काडी चघळल्याने ढास जाते किंवा ज्येष्ठमध आणि मध यांचे मिश्रण करून हे चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो। लहान मुलांनाही हे औषध चालते। पुदिन्याची पाने व तुळस या दोन्ही गोष्टी खोकला बरा करण्यासाठी उपयोगी आहेत। 10 ते 15 पुदिन्याची पाने व 15-16 तुळशीची पाने 1 ग्लासभर पाण्यात टाकून ते पाणी उकळावे आणि अर्धे शिल्लक राहिले की 1 छोटा गुळाचा खडा टाकून गरम असतानाच प्यावे। याने कफ मोकळा होतो व बरे वाटते। लहान मुलांना हे औषध अर्ध्या प्रमाणात द्यावे। काळे चिरायताचा काढा करून पिणे। 1 कप पाण्यात काळे चिरायताच्या 1 इंच लांबीच्या 2 ते 3 काड्या टाकून ते पाणी उकळून घ्यावे आणि नंतर गाळून प्यावे। याच्यामुळे खोकला कमी होतो आणि छातीमधील इन्फेक्शन सुद्धा कमी होते। शिवाय पित्तामुळे येणारा खोकला कमी व्हायला हे खूप चांगले औषध आहे। लहान मुलांना दर तासाला 2-2 चमचे हे पाणी पाजावे। त्रिकटू चूर्ण म्हणजेच सुंठ, मिरे आणि पिंपळी समप्रमाणात मिसळून जे चूर्ण तयार होते त्याला त्रिकटू म्हणतात। त्रिकटू चूर्ण अर्धा चमचा घेऊन 1 कप कोमट पाण्यात टाकून त्यात 1 चमचा मध टाकून पिल्यास खोकला कमी होतो। लहान मुलांना त्रिकटू चूर्ण पाव चमचा घ्यावे। खोकला, कफ आणि सर्दीवर रोज 1 विड्याचे पान, कात, सुपारी, चुना आणि गुंजेचा पाला टाकून दिवसातून 2 वेळा खावे। याच्यामुळे खोकला कमी होतो। खोकला बरा होत नसेल तर तुळशीच्या पानांचा रस 1 चमचा घेऊन त्यात थोडी खडीसाखर घालून दिवसातून 3 ते 4 वेळा घ्यावे। हा उपाय सलग 3 दिवस करावा। लहान मुलांना पाव चमचा ते अर्धा चमचा तुळशीचा रस मुलांची प्रकृती आणि वय बघून घ्यावा। डांग्या खोकला असेल तर थोडीशी तुरटी कुटून गरम करून घ्या। मग त्या तुरटीमध्ये पाणी मिसळून ती बशी उन्हात ठेवावी। पाणी उडून जाते व शुद्ध तुरटी शिल्लक राहते। शिल्लक राहिलेली 1 चिमूटभर तुरटीची पूड घेऊन त्यात 1 चमचा मध मिसळून खावे। खोकला आल्यावर चिमूटभर भीमसेनी कापूर व 1 चमचा साखर मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो। खोकला झाल्यास तुळशीची पाने ठेचून गरम करून पोटीस करावे आणि या पोटीसने छाती शेकावी। अडुळशाची 5 ते 6 पाने 1 ग्लास पाण्यात उकळावीत। नंतर ते पाणी गाळून घेऊन त्यात साधारण 15 ते 20 ग्रॅम मध मिसळावा आणि हा काढा थोडा थोडा घेतल्याने खोकला थांबतो। लहान मुलांनाही हे प्रमाण चालते। चिमूटभर आगाडा क्षार आणि 1 चमचा मध 1 कप कोमट पाण्यात टाकून व्यवस्थित मिसळून थोडे थोडे प्यावे। जर खोकला खूपच येत असेल तर डोरगुंजाची म्हणजेच अश्वगंधाची मुळी एका दोऱ्याने गळ्यात बांधावी। 2 ते 3 दिवसात खोकला थांबतो। लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत हा उपाय खूप फायदेशीर आहे। खोकला आल्यावर डाळिंबाच्या सालीचा काढा करून पिल्याने खोकला थांबतो। मात्र डाळिंबाची साल स्वच्छ असावी, त्यावर कोणत्याही प्रकारचे औषध फवारलेले नसावे। ओव्याच्या चूर्णात 2 चिमूट काळे मीठ मिसळून खायचे आणि नंतर गरम पाणी पिल्याने खोकला बरा होतो। कोरड्या खोकल्यात 1 चिमूटभर ओव्याचे चूर्ण मधात मिसळून दिवसातून 2 वेळा 1-1 चमचा सेवन करावे। तर मंडळी, हे घरगुती उपाय तुम्ही नक्की कराल अशी आशा आहे। व्हिडिओ आवडला असेल
तर हे उपाय शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.